नमस्कार फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत भेंडी, कांदा आणि खोबरं अशी मिक्स भाजी. यासाठी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून मी मध्यम आकारामध्ये चिरलेली आहे. या भाजीसाठी लागणारं साहित्य: एक मध्यम कांदा उभा चिरलेला, अर्धा कप भाजलेले खोबरे, मिरचीचे वाटण आणि कोथिंबीर असं आहे. एका मध्यम आकाराच्या कढईत 4 ते 5 टेबलस्पून तेल घ्या. फोडणीसाठी मोहरी घाला, थोडं हिंग घाला, मग थोडीशी हळदही घाला. आपण जे मिरचीचं वाटण केलेलं आहे त्याच्यात 3 ते 4 मिरच्या, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, थोड्याशा चिमूटभर ओवा, थोडी चिमूटभर कसुरी मेथी, थोडंसं 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या आणि थोडीशी कोथिंबीर असं आपण घेतलेलं आहे आणि कुटून घेतलेलं आहे. हे वाटण घातल्यानंतर ते थोडंसं परतून घ्या. मग त्याच्यात आपण उभा चिरलेला जो कांदा आहे तो घाला. त्याच्यावर थोडंसं तिखट, थोडासा गोडा मसाला आणि चवीपुरतं मीठही घालायचं आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्या आणि शिजवून घ्या. त्याच्यानंतर कांदा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये भेंडी घाला. हे एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या भेंडीच्या भाजीत आपण पाणी अजिबात घालणार नाही आहोत. पाणी जर घातलं तर भेंडी चिकट होईल. कांद्याने जेवढं पाणी सोडलेलं आहे तेवढं पाणी पुरेसं असतं या भेंडीच्या भाजीला शिजवून घेण्यासाठी. आणि ह्याच्यावरती आपण ताटलीसुद्धा ठेवणार नाही आहोत. व्यवस्थित भाजी ढवळून घ्या. सर्व मसाला त्या भेंडीच्या भाजीला लागू देत. दर 5 ते 7 मिनिटांनी ही भाजी आपल्याला ढवळायची असते. एक 70 ते 80% ही भाजी शिजल्यानंतर आपण त्याच्यात भाजलेले खोबरे घालूयात, अर्धा कप. यात तुम्ही ओले खोबरेसुद्धा घालू शकता. पुन्हा भाजी व्यवस्थित ढवळून घ्या आणि थोडीशी कोथिंबीर पण घाला त्यावर. हे बघा, 5 ते 7 मिनिटांनी अशी खमंग भाजी तयार होते. ही भाजी तुम्ही भातासोबत खाऊ शकता, पुलावासोबत खाऊ शकता, त्याच्यानंतर पराठ्यासोबत खाऊ शकता, तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, बाजऱ्याची भाकरी त्याच्यासोबतही खाऊ शकता. ही रेसिपी नक्की